नमस्कार दोस्तों, आज हम बेलगाम में यहाँ चिकोड़ी तहसील में आए हुए हैं। एक अनोखी घटना है जिसकी साक्ष्य, जिसका प्रूफ, जिसका सबूत आज यहाँ पे हमको देखने को मिल रहा है। जैसे कि मल्टीप्लायर के बारे में जिन्होंने खोज की, उन्होंने शुरू से पहले दिन से कहा था कि आपको सिर्फ 5 से 7 साल इस्तेमाल करना है, 7 साल बाद आपको इस्तेमाल करने की भी जरूरत नहीं है। इतनी प्राकृतिक व्यवस्था मजबूत हो जाती है। और जैसे कि गन्ने की बात है, तो गन्ने की इस खेत में आज जिन्हें हम मिलने आए हैं उनसे हम बात करेंगे। मल्टीप्लायर तकनीक की विशेषता ये है कि लगातार ये उत्पादन बढ़ा कर देती है और साथ में खर्चा कम कर देती है। रासायनिक खाद और दवाइयाँ जो उसका खर्चा हर साल कम होते जाता है और बाद में पूरा बंद कर सकते हैं उसे। और 7 साल बाद आपको मल्टीप्लायर तकनीक भी इस्तेमाल करने की जरूरत नहीं, यानी किसान पूर्णतः आत्मनिर्भर हो जाते हैं। चलिए जो किसान भाई है उन्हीं से बात करते हैं। सर, आपका शुभ नाम? बाबू रामप्पा चोगला, हेरेकोड़ी, तालुक चिकोड़ी, जिला बेलगाम। ओके सर, और इस आपके खेत के बारे में पहले साल जब आपने इस्तेमाल किया तो मल्टीप्लायर कितना इस्तेमाल किया? पहले साल 8 किलो इस्तेमाल किया। और रासायनिक कुछ डाला? काय नहीं, रासायनिक नहीं, चैन खतर नहीं, काय नहीं, यानी गोबर खाद भी नहीं डाला, रासायनिक खाद भी नहीं डाला। पहले दिन से 100% उन्होंने मल्टीप्लायर पे खेत शिफ्ट किया। तो पहले साल कितना उत्पादन आया? पहले साल 70 टन। अच्छा, उसके पहले कितना आता था रासायनिक के साथ? 40-45 70 पहले। अच्छा, तो मल्टीप्लायर के पहले 40-45 आता था, फिर 70 आया, फिर दूसरे साल 80 टन, 80 हुआ। तीसरे साल घुमनी लगले 30-35 टन चालू झाले 4-5 वर्ष। अच्छा, फिर तीसरे साल जो है वो जमीन से जो एक का प्रादुर्भाव होता है, हुमनी जिसे यहाँ कहते हैं, कि वो हुमनी का प्रकोप जमीन से नीचे से होने के कारण सारी जड़ें जो है गन्ने की पूरी वो खत्म कर देता है। उसके बावजूद भी तीसरे साल का उनका 35, चौथे साल, 5वां साल उन्होंने लगातार वही गन्ना रखा। मल्टीप्लायर 8 किलो घालता, मल्टीप्लायर 8 किलो मिनिमम डालते थे। प्रति वर्ष घालता है। हाँ, हर साल वो मल्टीप्लायर 8 किलो डालते थे। और फिर तीसरे साल बाद आपने गन्ना निकाल कर नया गन्ना नहीं लगाया? नहीं। तो आपने लगातार 7 साल वही चालू रखा? होय। तो लगातार 7 साल उन्होंने वही गन्ना चालू रखा। तीसरा, चौथा, 5वां, 6ठा और 7वां साल ये हर साल 35 आया, 35 किलो, 35 टन डाला, 35 टन गन्ना हर साल उनका निकलता था। 7वें साल फिर उन्होंने गन्ना निकाल दिया और फिर नया लगाया। फिर जो नया लगाया ये वो गन्ना है। और इसी गन्ने का हमने 5 फरवरी 2023 को जो शूटिंग लिया था, आज 19 दिसंबर 2023 है। 5 फरवरी का इसी गन्ने का जब ये छोटा था, उसका भी शूटिंग हमारे पास है, वो भी इस वीडियो में हम जोड़ देंगे। तो इसमें आपने कुछ भी खाद नहीं डाला? डाला नहीं, रासायनिक नहीं डाला, नहीं, गोबर खाद नहीं डाला, नहीं, मल्टीप्लायर भी नहीं डाला, नहीं, कुछ भी नहीं डाला, कुछ भी नहीं। पानी छोड़ा, सिर्फ पानी आप देते रहे? पानी। और पानी आप बोल रहे थे कि अप्रैल के बाद कम था? अप्रैल में पानी कमी होता है। पानी कम था अप्रैल मई में। और फिर जून के बाद बारिश हुई क्या अच्छी? पानी पाऊस झाला क्या चांगला? नहीं। इस साल यहाँ ये जो पूरा एरिया है ये अकाल ग्रस्त है, गवर्नमेंट से डिक्लेयर्ड है। यहाँ पे इस साल बारिश लगभग ना के बराबर हुई है। मतलब जून, जुलाई, अगस्त, सितंबर, अक्टूबर जो भी है, बारिश के महीनों में बिल्कुल भी यहाँ बारिश नहीं हुई। 2-3 बार कुछ छिड़काव जैसे बारिश हुई, उससे ज्यादा नहीं हो पाई। और फिर आपके बोर को पानी है क्या पर्याप्त? पाऊस झाले 2 महीना झाला है। हाँ, पानी ये लास्ट 2 महीने में थोड़ा सा बारिश हुआ है, इसलिए बोर को थोड़ा पानी है बोल रहे हैं। अन्यथा इस साल बारिश कम हुई है, उसके बावजूद अभी जितना गन्ना कटा है, किती गुंठ्यातला कापला आता? 20 गुंठ्यात। आधा एकड़ कटा है। तो आधे एकड़ में कितना गया है अभी? कितना गिरा था? 36 टन। आधे एकड़ में 36 टन गया है अभी। ओके, और अभी आधा एकड़ काटना बाकी है। और ये जो गन्ना देखिए, इसकी लंबाई देखिए, इसमें इसे क्या बोलते हैं मराठीत आपण? पेराची लांबी, ऊंची। तो कितने पेड़ हुए? हाँ,
तो ये 26 कांडे अपन म्हणतो ना, 26 कांडे आहेत. 26 हुए हैं, ऐसा 2-3 इसमें हमने देखा है. और कल्लों की जो संख्या है 15 तक है. अच्छा, कल्लों की संख्या 15 तक है. हर 1 फीट में 15 कल्लों की संख्या है. अभी आपका अनुभव जो पिछले 7 साल का रहा है, दूसरे साल तीसरे साल फुटवों की संख्या कितनी होती है? कल्लों की संख्या हाँ, फुटवे किती होतात? तिसऱ्या सालला 75-80 ऊस फुटवा होता ह्या पद्धतीला. अच्छा हाँ, उनका कहना है कि तीसरे साल तक इनकी कल्लों की संख्या जो है वो डबल ऐसे होती गई दूसरे साल तीसरे साल. तो ये तीसरे साल बोल रहे कि लगभग 75 के करीब कल्लों की संख्या थी. और फिर आपको बीच का लाइन निकालना पड़ा, ऐसा आपने बताया था. तो एक बीच का लाइन जो है अल्टरनेट लाइन उनको निकालना पड़ा क्योंकि वो इतने ज्यादा कल्ले थे. हे काढल्यानंतर 8 फीट का गैप बीच में देना पड़ा ताकि उतने वो कल्ले जो है वो बढ़ने के लिए स्पेस जगह मिले. 4-5 वर्षाला 100 फुटवा होता है. 4-5वें साल का उनका कहना है कि 100 तक भी वो फुटवे गए. लेकिन उनके यहाँ दिक्कत ये थी कि वो हुमनी का प्रादुर्भाव यहाँ पे बहुत ज्यादा रहा और पानी की भी कमी रही. पानी बीच में आपने बताया था पिछले साल हम आए थे कि वो डीपी आपका यहाँ का खराब था, इलेक्ट्रिसिटी का प्रॉब्लम था. इलेक्ट्रिसिटी हाँ, यस, चलेगा. हम 3-4 बार आके गए हैं इस खेत पे और सर का हम खास तौर पे अभिनंदन करना चाहते हैं, उनका आभार भी व्यक्त करना चाहते हैं कि उन्होंने पहले दिन से 100% विश्वास रखकर मल्टीप्लायर तकनीक का अमल किया. और अमरजीत चौरसिया सर जिन्होंने इस तकनीक को खोजने में अपने जीवन के 13 साल लगाए, तो आज उनकी मेहनत और सर का विश्वास, इसके कारण आज हम ये पूरा रिजल्ट आपको दिखा पा रहे हैं कि 7 साल बाद जैसे कि हम कहते हैं कि भी आपको मल्टीप्लायर तक इस्तेमाल करने की जरूरत नहीं. किसान भाई आत्मनिर्भर हो जाते हैं, उनको बाहरी कुछ भी चीजें इस्तेमाल करने की जरूरत नहीं रहती क्योंकि इतने केचुए की संख्या बढ़ती है. तो केचुआ खाद ही लगभग जैसे हम कहते हैं कि भाई 8-10 लाख रुपए का केचुआ खाद ही आपको प्रति एकड़ हर साल निर्माण होता है. इतने केचुए बढ़ते हैं, जीवाणु की संख्या बढ़ती है, पीएच बैलेंस होता है और सेंद्रीय कर्ब इतना बढ़ जाता है. और साथ में और एक सर की विशेषता है कि आप ये जलाते हैं क्या? ये जो बचा हुआ अवशेष है तो इसको जलाते नहीं है, इसको जमीन में ही गाड़ देते हैं. और हमारे भाई साहब है सर, आप भी थोड़ा आइए, जो यहाँ पिछले 7-8 साल से लगातार गन्ना काट रहे, आप भी आइए, आपका अनुभव बताइए. आइए. 5 वर्षाचा 4 दिवसाला रिझल्ट आलाय. हे रिझल्ट केलाय आम्ही. 4-5 वर्षाला 4 दिवसात रिझल्ट आम्ही 4-5 दिवसात रिझल्ट काढले. मतलब लावल्यानंतर 5व्या दिवसात त्यांना रिझल्ट नाही. 4 वर्ष झालं तर 4 दिवसात रिझल्ट आलाय. हे मल्टीप्लेअर दिलंय. हे फळत नाही. पहिले प्लॉट आहे और एक प्लॉट आहे. हा, त्याला आम्ही ट्रायल केलंय. हे मल्टीप्लेअर सोडलंय, त्या दिवशी फोटो काढलाय आणि 4 दिवसात आणि फोटो काढलाय. 5-6 इंच वाढलंय, रोपांची उंची वाढली. हो, आणि 15 दिवसात एवढा आलाय. 15 दिवसात आणि 1 महिन्यात एवढा आलाय बघा. हो, पूरा भर गया. हो, भर गया. ये रिजल्ट फोटो है आमच्याकडे. अच्छा, सर का कहना है कि दूसरे प्लॉट पे उनको तो ऐसा बेहतरीन रिजल्ट था कि 4 दिन के अंदर वो 5-6 इंच से बढ़ गया पौधा और साथ में 15 दिन बाद और तेजी से ग्रोथ हुई और 1 महीने के अंदर तो 2 लाइन के बीच का पूरी दूरी जो है, गैप जो है वो भी पूरा भर गया. पूरा खेत पूरा भर गया इस प्रकार से. वो फोटो है आपके पास. और आपका वो जो दूसरा गन्ना सामने दिख रहा है, वो लगातार 5 साल वाला है. होय. आप थोड़ा बताइए, आपका शुभ नाम? विष्णु दुंडाप्पा नाईक. विष्णु दुंडाप्पा नाईक. आप और आपका पूरा ग्रुप ये गन्ना तोड़ने के लिए आते हैं? हम गन्ना काटते हैं. वही हम 7-8 साल से गन्ना काटते हैं. अच्छा, आपको इस खेत में और बाकी आप इतने सारे खेतों का गन्ना काटते हैं तो क्या फर्क आपको लगता है? इसमें गन्ना का एवरेज ज्यादा रहता है. अच्छा, अभी इस मौसम में आपको यहाँ का एवरेज क्या लग रहा है और बाहर का एवरेज? यहाँ का एवरेज गुंटे को 1.5 टन, मतलब है कि एक एकड़ को 40 टन
हाँ बाकी का है इधर थोड़ा ज्यादा है 15 से 15-20 किलो। अच्छा वो 55-60 तो 15-20 निकलेगा 55-60 निकलेगा। मतलब बाहरी दूसरे खेतों में 1 एकड़ में 40 टन का अभी इस साल एवरेज है। हाँ एवरेज है। तो आप कह रहे हैं कि वो यहाँ का 55-60 टन मिनिमम जाएगा। मिनिमम जाएगा। ओके। और क्या फर्क आपको लगता है मिट्टी में या मिट्टी में? वो क्या हमको इतना समझता नहीं। और बाकी के हम क्या गन्ने में आपको क्या फर्क लगता है? गन्ना अच्छा रहे तो बस हमको वो तोड़ने को भी तकलीफ नहीं होती। तो ये साल में तकलीफ नहीं होती। वो इस साल गन्ना ज्यादा गिरा है। वो घने की उद्दत वो वजन भी आता है। हाँ 7 या 8 इंच असेल। 86-032 है ना? 86-032 हाँ 6 से 8 इंच 7-8 इंच का तो है। 13 महीने का गन्ना है। 13 महीने का गन्ना है। हाँ सर ने प्राकृतिक खेती का एक एग्जाम्पल सेट किया है भारत में। ज्यादा क्या नहीं, गए साल नवंबर में इसको लगाया है। बरोबर 13 महिन्याच्या हिशोबानं ऊस मोठा आहे एकदम। 13 महीने हिशोबाने ऊस सफेद पिकला आहे। मोठा ओके। कमी कालावधीत वाढ जास्त झालेली आणि पाणी नसताना। हाँ पाणी के ना होते कारण ऊसाचं पाणी पाहिजे. पाणी लागते। पाणी पण यांची करायची पण जरा नाही असं जास्त मेहनत आहे मेहनत यांची. कमी नाही। मेहनत कमी आहे यांची। एक रहित भरपूर उधळतात। अच्छा पाणी पाजायचं सारखं पाला काढायचं। आम्ही एवढं 7-8 वर्ष झालं का ना हे ऊस तोडणी काम करता का नाही। आम्हाला त्यांनी फक्त असं काय सांगत नाही, तिकडे कडाला राहूनच तेवढं सांगत। अच्छा हा पण फरक पडतो। आम्ही सगळं गोळा घालून भरून जायचं। बरोबर असं की असं तोडा तसं तोडा, आजच ट्रॅक्टर भरा, आजच एवढं करा, अच्छा असं काय त्यांचं प्रेशर नाही करत. प्रेशर नाही। तुम्ही ते म्हटलं ना 1 फूट काहीतरी वाड्यामध्ये गेलो तो आम्ही सांगितलंय. हा आता बरोबर केलंय. समान राहत नसते, बरोबर खालीवर राहतात. होय. मग त्याच्यात एक दुसरी खाली जाते वाड्यात. बरोबर वाढत जाते। तरी पण ते रहिता लोकांनी त्यामुळे ते तरी वजनाला प्लॉट कमी भरला। आता म्हणा इथं तर चारवली कमी आहे. मारायला नाही आम्ही कसं गँगवाले आम्ही रोज ऊस तोडणार सकाळ संध्याकाळपर्यंत. आमचे वैरण आम्हाला होत्या. बरं आता वैरणवाले जरा बाहेरचं जरा यायला आलं की नाही. हा कमी हे जास्त बघा करतात. 70 टन 80 टन हे 80 टन का फोटो है दुसरे साल वाला. 2019 मध्ये अर्ध्या एकर मध्ये प्लॉट नदी बुडून गेलं. हा. 8-11 दिवस नदी होतं. मीच प्लॉट बरोबर. तोडलं होते कुठल्या ह्या प्लॉटला होय. दुसऱ्या आमची एक रामनगर. प्लॉट आहे रामनगरला. नदीला. सतत 11 दिवस नदीचं पाणी थांबलं होतं त्यात. तो मी प्लॉट काढला होता 20 गुंठ्याला. दुसऱ्या वर्षाचं खोडवं यांचं 32 टन निघलं होतं. बापरे 20 गुंठ्यात मध्ये पाणी सगळं पाणी 13 दिवस पाणी होतं त्यात. सगळ्या लोकांचं 20 गुंठ्यामध्ये पडलंय. 32 टन निघलं होतं. यांचा रहित होता. रहित म्हणत होता की 20 गुंठ्याला 1 टन मला अवरेज पडून देत. तिसऱ्या वर्षीचं खोडवं त्या वर्षी मी आणि तोडलं. इतरांच्या ऊसाची काय अवस्था होती तिथं काय ते सगळं सफेद. सगळं पडलंय. त्यावेळेला एवढा ऊस तयार होता यांचा नदी आली त्यावेळेला. आम्ही सरासरी 2 ट्रिप ऊस होईल असा अंदाज होता. आमची 64 टन पडले. आमची एक नदी जवळ आहे. 64 टन इथं रामनगर एक समा नदी जवळ आहे आमची. अर्धा एकर आहे तिकडे. ते बी प्युअर ऑर्गॅनिक झालंय. 11 दिवस पाणी होतं. शेंगा घातलंय. होय 32 टन निघलं होतं. मी स्वतः प्लॉट तोडला 2019 मध्ये. ज्यावेळेला महापूर आला होता मोठा त्यावेळेला वरती वाडं वगैरे काहीच राहिलं नाही. बरोबर महिन्यानंतर नदी गेल्यानंतर 1 महिना 1.5 महिन्यानंतर तोडलं. मारून ठेवलेला आहे. बरोबर फोटो आहे त्यांच्याकडे. म्हणजे असणार माझं. मीच काढले ते फोटो. चलो बहुत अच्छा. असं येतंय किती दिवसात 4-5 मार्च एप्रिल पर्यंत आणि हुमणार लागत. बरोबर एप्रिल मे मध्ये लय प्लॉट चांगलं होतं. मी लास्टला हे गुलाला तोडले मागच्या वर्षी. फेब्रुवारी मध्ये तोडले त्याला. बघून या म्हणून सांगितलंय. फेब्रुवारी मध्ये तोडले. असं झालंय. हिंग बघते. चला पहिल्या 3 महिन्यातला ऊस नंतर उमणे लागले की काय कसं पालाच राहते. चला थँक्यू. दोस्तों ऑर्गेनिक मॉर्निंग हमारे मन में सवाल होता है कि या कई किसान हमें पूछते हैं कि 7 साल बाद मल्टीप्लायर इस्तेमाल करने के बाद सच में मल्टीप्लायर बाद में इस्तेमाल करने की ज़रूरत नहीं है क्या। तो आज हम ऐसे खेत में आए हैं कि जिन्होंने लगभग 7 साल इस्तेमाल किया है मल्टीप्लायर और उन्होंने एक प्रयोग करके देखा है कि कुछ हिस्से में अगर इस्तेमाल नहीं किया तो क्या होता है।
तो चलिए मिलते हैं ये किसान भाई और उनकी बेटी से। ये कोकाटे मैडम है और इनके पिताजी है बाबूराव चौगला सर। नांदरी बाबूराव चौगला, मुक्काम हिरेकोडी, तालुका चिक्कोडी, जिल्हा बेळगाव। मी सुनीता कोकाटे। मी बघा हे 7 वर्षानंतर कंपनीचं म्हणणं काय आहे, बंद करायची आणि आम्ही काही घातलं नाही तर पण आमचं उत्पादन येतात आणि ऊसामध्ये म्हणजे कुठल्याही पिकामध्ये आमचं चांगलं रिझल्ट येतात म्हणून आमचं खरं झालं आहे। म्हणजे सर आता 7 वर्षानंतर हे पीक हिला काही घातलं नाही सर, आम्ही काही घातलं नाही तरी पण इतका जबरदस्त आलं सर। आणि फुटवाचं संख्या बघा किती आकार आणि किती रंगरूप किती छान आलेली आहे। हिला आम्ही ट्रायल बघायसाठी 4 किलो आपण वापरले सर। ओके, हे पण 7 वर्षात आहे। हे घातलं नाही आणि हे घातले, घातलेली पण सेमच आहे आणि न घातलेली पण सेमच आहे। हे कधीची लावण आहे? हे धान महिना ऑक्टोबर ऑक्टोबर 1 तारीखला लावलं। ऑक्टोबर 1 तारीख लावण? हा नाही ऑक्टोबर 15 तारीखला लावण केलं। हा हा हा, ओके ओके ओके। ऑक्टोबर 15चे आहे सर। आणि आमचं एक पप्पांचं म्हणणं हे आहे, हे वाया झालं म्हणजे 4 किलो आपण हे घातलं ना वाया झाल्यासारखं झाले। म्हणजे नाही घातलं तरी पण असं कंपनी प्रमाणे हे आम्हाला रिझल्ट आलेले आहे। रिझल्ट 100% रिझल्ट आले। म्हणजे कंपनीने जो दावा केला, जो क्लेम केला, तो तुम्हाला सत्य आहे लक्षात आलं? सत्यच आहे सर। हे आहे ना, हे 4 किलो आपण घातलं ते पण सेमच आलेलं ना सर। म्हणजे नाही घातलं तरी सुद्धा तेवढीच वाढ झाली आहे। म्हणजे जे कंपनीने सांगितलं तर ते सत्य तुम्हाला लक्षात आलेलं आहे। ओके 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 ओके। आता आणखीन तुम्ही काय सांगा वैशिष्ट्य? हा, एक जरा मिस्टेक आहे, 1 एकरला आम्ही 4 किलो दिलंय। हा हा, 4 किलो दिलं तर 3-3.5 हजार वेनरच झालंय, वेस्ट झालंय। ठीक आहे ठीक आहे। म्हणजे हे 3.5 पण वाचले असते? हो हो, ओके ओके ओके। तरी पण नाही घातले तर रिझल्ट आले ना सर। बरं, आता हा ऊस आता किती साधारण ह्याचं ऍव्हरेज निघेल असा तुमचा अंदाज आहे? हे बघा 90-100 टन। 90-100 टन होईल? बर बर बर। 1 फुटाचं 20 फुटवा आहे। हा हा, ते मरत नाही, सगळं चांगलं येतं। हा हा हा। आता आमच्या ऊसाला एक हे घातलं नाही, 7 वर्षानंतर आपण गाई घातले नाही ना सर। त्याच्यामध्ये आपल्याला 20 ते 22 फुटवा झालेली आहे। सगळं फुटवा सॉलिड आहे सर, एकही मरत नाही। असलं रिझल्ट भरपूर छान रिझल्ट आलेले आहे। एकही मरत नाही हे तुम्ही म्हणताय तुमच्या आधीच्या 6 वर्षाच्या अनुभवामुळे। आणि आता बघू शकताय सर तुम्ही, बघा एवढं छान हे बघा सर, किती फुटवा किती मोठा आहे बघा सर। स्ट्रॉंग आहे सर हे, एकदम जबरदस्त। आणि काही घातलं नाही सर, काही घातलं नाही असं। काही घातलं नाही म्हणजे अन्य रासायनिक काही घातलं नाही सर। रासायनिक तुम्ही बंद करून किती वर्ष झाले? 5 वर्ष झाले सर। 7 म्हणजे तुम्ही मल्टीप्लायर वापरायला सुरुवात केल्यावर 1 वर्ष थोडंच, 1 वर्ष फक्त रासायनिक वापरलं, ते पण कमी। 1 वर्ष आम्ही केलं नाही रासायनिक। बर, म्हणजे टॉसिंगचं केलंय। आता बघा म्हणजे तुम्ही रासायनिक 100% बंद केलं? होय होय, म्हणजे पहिल्या वर्षापासूनच? पहिल्या वर्षात। बर, आणि हा, आणि रैताला आम्ही बोलतोय रासायनिक 1 वर्ष संघात घाला म्हणून। कशासाठी? जीवाणू सगळं मरलंय, एकदम मल्टीप्लेअरचं जीवाणू तयार होत नाही म्हणून 1 वर्ष घाला म्हणतोय। आणि कधीम करत 2 वर्षात घाललं तर बी चालतंय। आणि आम्ही पहिले वर्ष केमिकल घाललं नाही म्हणून मी काय केलंय, केमिकल स्टॉप करून मल्टीप्लेअर चालू केलं पूर्ण 100%? होय होय, अजिबात काही वापरलं नाही? काही नाही। बर बर बर। मग तुमचा ह्या रानातला ऊस
किती वर्ष होता? कारण आता जो मित्र जो ऊस दिसतोय मागे, ह्या दोघांच्याही मागे, आता त्याची आता तोडणी चालू आहे, तिथेही आता आपण जाणार आहोत. तर तो सलग 6 वर्ष चालू असलेला ऊस आहे. प्रत्येक वेळेला फक्त कापणी केलेली आहे, परत काही लावण केलेलं नाही. आणि आता तो 6व्या वर्षानंतर आता तो तोडणीला परत चाललेला आहे ना, कारखान्याला चाललाय आता. ओके ओके ओके. मग इथं तुम्ही किती वर्ष असंच केला होता? असं हे 7 वर्ष असं केलंय. आणि मग कापणी करून तो दुसरं लावण आता केले. केलं. 7 वर्षांतर लावण केले. होय. 7 वर्ष लावण नव्हती केले, नाही. मधल्या पिरियडमध्ये कधीच परत लावण नाही केले. नाही नाही. ओके. आणि किती मग ज्यावेळेला हा गेला ऊस तो किती निघाला एकरी? 10 महिन्याचं 70 टन होतंय. 10 महिन्याचा 70 टन झाला. होय होय. ओके. कसं आमची बोर पाणी कमी झाल्यानंतर आम्ही लवकर दिलंय. का बोरला पाणी नव्हतं? कमी झालं तर कमी होतंय म्हणून म्हणून 10 महिन्याचं दिलंय. आणि तुमच्या मध्ये ते डीपीचा काय प्रॉब्लेम झाला होता ते? TC. हा ते पहिले पीक. हा त्याच्या मागच्या वर्षी झाला होता. त्याला बी मिस्टेक झालंय आमची ऊसाला. तेव्हा 100 टन आम्हाला माहितीच झालंय कशासाठी मिस्टेक. पाणी नाही म्हणून आम्ही. पाणीच नव्हतं. होय. त्यामुळे बर. किती पिरियड पर्यंत पाणी नव्हतं मधला, किंवा फार कमी होतं? वर्ष तिकडं पाणी फुल कमी होतं. बर. आता हे वर्षी आणि मागच्या वर्षी पाणी बरोबर चालू आहे. बर. पाऊस लई झाल्यानंतर हे आम्हाला पाणी आता बरोबर चालू आहे. आणि ते ऊस रस म्हणतोय की रस. हा ते लई गोड, मधासारखं लई गोड, भरपूर गोड, गोडवा वाढलेला आहे. हो. कायम टेस्ट वेगळं झाले सर. प्रतिवर्ष आम्ही काढतोय रसा. जेनतूप पद्धतीला ते मधासारखं लागतंय म्हणून त्यांचं म्हणणं. आणि अर्धा लिटर पेलं तर बी काही होत नाही असं हे रसा होतोय. आणि एकदम तुम्हाला सांगतोय आमची हे यावर्षी 100 टन होतंय. काय झालंय, एप्रिलला हुमणी लागलाय. दोस्तों, आज जिस गन्ने के खेत में हम खड़े हैं, यहाँ पे मल्टीप्लायर 6 साल से भी ज़्यादा, लगभग 7 साल इस्तेमाल किया है. और सबसे इम्पोर्टेंट बात, अलग अलग खासियतें हैं इसकी. जैसे कि सबसे पहले ये है कि पहले ही साल रासायनिक उन्होंने छोड़ दिया और पूरा 100% मल्टीप्लायर इस्तेमाल करने लगे. दूसरी चीज़ ऐसी है कि ये गन्ना जो आप देख रहे हैं ये 6ठे साल का या 7वें साल का है? हाँ, 7वें साल का गन्ना है. मतलब बीच में सिर्फ कटाई करते रहे, वापस गन्ना लगाया नहीं गया, वापस बुवाई नाही हुई है ना. मतलब मराठीत आपण ज्याला लावण परत मध्ये कधीही केलेली नाही, फक्त कापणी दरवर्षी केलेली आहे. आणि शेतकऱ्यांचं नाव आहे, किसानबाई का नाम बाबूराव चौगला, हिरेकवडी, तालुका चिकोडी, जिल्हा बेळगाव, कर्नाटक.